पाठी भरली फुल. चला घरी घेऊन जाते आता. माहीत नाही आहे हा मार्च महिना आणखीन काय काय दाखवणार आहे. फुल भरली पाठी. दम लागला. काय राहिलं का माझं? एक मिनटं. नाही काही नाही राहिलं. हा मार्च महिना काय काय दाखवणार आहे काहीच माहिती नाही. आज सोसायटीमध्ये मला चूल पेटवायची वेळ आली आहे. बघू काय काय होत. मी एवढं सजून तजून कुठं चाललंय माहिती का तुम्हाला? दाखवते चला. आता किती वाजलेत हे बघा. हे एक ना माझ्या आठवणीतलं घड्याळ आहे. खूप म्हणजे माझ्या मुली लहान लहान होते त्यावेळेस घेतलेत. 11:05 झाले. 25 तारीख आहे 3ऱ्या महिन्यातली म्हणजे 2026 मधले. डिग्री 28 डिग्री आहे. हे डिग्री चेंज होते. रूम टेम्परेचर आहे ते. चला दाखवते मी कुठे चालले ते. सनी कुठे पोहतं? ते का मग बंद केला. मी आले इथं जंगलात सरपण न्यायला. कसा नजारा आहे. पाईपलाईन आहे ही. एवढ्या जवळ आहे ना पण हे मला नव्हतं माहिती. हे बघा पावसाळ्यात हे खूप भारी दिसत असणार आहे. ह्यावेळेस येईल. एकदम जवळ आहे. हे बघा हे दिसलं का आमचं घर इकडं आणि हे इथं. आणि हे बघ किती लांबचा रस्ता आहे हा. मस्त रस्ता आहे. एक मिनिट. मस्त रस्ता आहे. नदी आहे ही. म्हणजे पाणी वाहत असणार आहे इथून पावसाळ्यात. मी नाही आले कधीच. पहिल्यांदाच आले इथं. कसलं जंगल आहे. पण ऊन नाही लागत आहे इथं एवढं जास्त. म्हणजे पाहिजे तसं ऊन नाही लागत आहे. आत्ता दुपारचे 11 वाजून गेलेत तरी पण एवढं ऊन नाही लागत आहे. इथं आले मी सरपण घेण्यासाठी. गॅस संपलाय ना. सरपण घेण्यासाठी आले तर इथूनच जायची हिंमत होत नाही आहे. दाखवते एक मिनटं. हे बघा इथून खड्डा आहे हा. इथूनच जायची हिंमत होत नाही आहे. एक मिनटं दाखवते कसं आहे तुम्हाला. हे बघा. आणि भरपूर सारं सरपण वगैरे आहे पण एवढे मोठे मोठे लाकडं नाही पाहिजे आपल्याला. असले छोटे छोटे पाहिजे. हे नाही का हे असलं गोळा करणार आहे मी आत्ता. असले थोडंसं भरपूर आहे. पाहिजे तेवढं आहे पण एवढं सगळं नाही घेऊ शकत. हे बघा किती मोठे मोठे लाकडे. म्हणजे ज्यांचा गॅस वगैरे संपलाय ना ते येऊन घेऊन जाऊ शकता तिथून. हे मी जास्त नाही नेणार आहे. थोडंसंच नेणार आहे. बघू तरी परत आणखीन जर वाटल्यास. काय जास्त लांब नाही आहे. दाखवत तुम्हाला किती किती गोळा केलं आहे मी सरपणी. दाखवत तुम्हाला. म्हणजे ऊन चमकते डोळ्यावरती. कॅमेरा पकडायला कोण नव्हतं. कॅमेरा पण मीच पकडत होते आणि सरपण पण मीच गोळा करत होते. सरपण म्हणजे आमच्याकडे सरपण म्हणतात. कोणाकोणाकडे जळण म्हणतात. कोणाकोणाकडे काय काय बोलतात मला नाही माहिती. पण आमच्याकडे पण खूप मला तर खूप मजा आली. एक 15-20 मिनटाचं असेल इथं. पण खरंच खूप भारी वाटत होतं. शेतात आल्यासारखं वाटत होतं. आणि शेताची आवड तर मला आहे पहिल्यापासूनच आहे. आणि ह्या सरपणाचे ना बारीक बारीक तुकडे करणार आहे. ॲक्च्युली गॅस नाही संपलेला माझा तरी पण सांगते तुम्हाला काय होणं कशासाठी हे करते ते. चला पुढे बघू आपण किती झाले सरपण गोळा. A few moments later. आले मी घरी. जास्त वेळ नाही लागला. हे बघा एवढं आणलं आहे. एवढं आता एवढं माझ्यासाठी खूप आहे. आणि आता तुकडे तुकडे करून ठेवणार आहे. पाठी भरती का ती बघू आपण. एवढं तर आणलं आहे. आता तुकडे करून घेते सगळे ह्याचे. सगळं सरपण तोडून झालं. एवढी पाठी भरली फुल. चला घरी घेऊन जाते आता. माहीत नाही आहे हा मार्च महिना आणखीन काय काय दाखवणार आहे. फुल भरली पाठी. दम लागला. काय राहिलं का माझं? एक मिनटं. नाही काही नाही राहिलं. हा मार्च महिना काय काय दाखवणार आहे काहीच माहिती नाही. आज सोसायटीमध्ये मला चूल पेटवायची वेळ आली आहे. बघू काय काय होतंय पुढं. जिवंत तर राहील नाही ह्या मार्चमध्ये. आणि ग देवा पांडुरंगा. आले बाबा एकदाच. इथं बोर्ड लागलाय. हा काय कामाचा आहे. 11 वाजून गेलेत. हां मग अशी टेम्परेचर 28 होतं. आता 30 झालं. हां मग अशी बघा जाताना माझं पहिलं बघा याच्या अगोदरचं 28 होतं. आता 30 झालं. 30 म्हणजे रूम टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस झाले. आत्ता आले मी. 11च्या नंतर गेले होते काहीतरी माझ्या लक्षात नाही आता. पण मी व्हिडिओ शूट केलेला आहे.
दमले, खूप दमले. कशी मज्जा आहे बघा यांची, मस्तपैकी मोबाईल बघत बघत खातात ते. ह्या मार्च महिना काय काय दाखवणार आहे माहिती नाही. आता काहीतरी खाते पिते जरा मस्तपैकी. खाते पिते म्हणजे पितेच, खात नाही. काहीतरी म्हणजे काय, लिंबू सरबत वगैरे घेते, दुसरं काही नाही. तसलं प्यायला बी आपल्याला काय आवडत नाही. ते फंटा बिंटा काय म्हणतात ते, पेप्सी ते नाही आवडत आपल्याला. लिंबू सरबत घेते आता मस्तपैकी. सोनल लिंबू सरबत कर ग, मी गोळ्याला घेऊन येते. सोनल गेले किती आता का मी आणते गोळ्याला, त्याला ताप आहे. ह्यांना जाऊ दे की गोळ्या तर येईल ना गाडीवर. गोळ्याला घेऊन येते मी, गोळ्याला ताप आहे. त्यांना जाऊ दे, चलत येते मी आता गोळ्याला घेऊन.